कल्पना करा, आपण एका अतिशय भव्य आणि एकदम शांत अशा आर्ट गॅलरीत गेलो आहोत. तिथे एका भिंतीवर ना एक जगप्रसिद्ध अप्रतिम असं चित्र लावलेलं आहे. हा, नक्कीच. मी इमॅजिन करू शकतो. आणि त्या चित्रातले रंग, त्यातला भाव, मग ब्रशचे ते नाजूक फटकारे, सगळंच अगदी जिवंत आणि सखोल वाटतंय. पण मजा अशी आहे की त्या चित्राला एक अत्यंत जाड, चकचकीत आणि भडक नक्षीकाम केलेली अशी सोन्याची मोठी फ्रेम लावली आहे. अच्छा, म्हणजे फ्रेम चित्रापेक्षा जास्त हायलाइट होते. अगदी तेच. ती फ्रेम इतकी लक्षवेधी आणि आकाराने अवाढव्य आहे की गॅलरीत येणारा प्रत्येक जण मूळ चित्रातल्या बारकाव्यांकडे पाहण्याऐवजी त्या फ्रेमवरच जास्त बोलतोय. हे खूपच कॉमन आहे खरं तर. हो ना. आणि गंमत म्हणजे त्या फ्रेमलाही आता स्वतःच्या अस्तित्वाचा एक वेगळाच भ्रम निर्माण झाला आहे. म्हणजे तिला असं वाटू लागलंय की लोक जे काही कौतुक करत आहेत ते केवळ तिच्यामुळेच करत आहेत. जणू काही ती फ्रेमच त्या चित्राला सांगतेय की माझ्या या सोनेरी झळाळीमुळेच तुझं हे साधंसुधं सौंदर्य उठून दिसतंय. बापरे, हा दृष्टिकोन खूपच भन्नाट आहे. या उदाहरणावरून एक अतिशय महत्वाची मानवी प्रवृत्ती समोर येते. ती सोनेरी फ्रेम एक प्रकारे स्वतःचाच खोटा अहंकार मिरवत असते. हो, अगदी बरोबर. तिला या वास्तवाचा पूर्णपणे विसर पडलेला असतो की तिचं स्वतःचं अस्तित्व, तिची जागा त्या मूळ चित्रावरच अवलंबून आहे. म्हणजे बघा, चित्र नसतं तर त्या फ्रेमला काहीच अर्थ नसता. खरंय, ती नुसतीच एक रिकामी चौकट उरली असते. नक्कीच. मानवी आयुष्यातही आपण अशा अनेक चकचकीत फ्रेम्स स्वतःभोवती लावून घेतो. ज्या गोष्टी डोळ्यांना चटकन दिसतात, ज्या भडक असतात, मग त्यांचं एक वेगळंच आणि वरवरचं आकर्षण असतं. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण या आवरणांच्या मुळाशी जातो तेव्हा आपल्याला जाणवतं की आंतरिक नैसर्गिक सौंदर्य आणि बाहेरून लादलेली कृत्रिम सजावट यांच्यात खूप मोठी तफावत आहे. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच संकल्पनेचा वेगवेगळ्या पातळ्यांवरून वेध घेणार आहोत. कृत्रिम अहंकार विरुद्ध निसर्गाची सहजता असा हा आपला आजचा मुख्य विषय आहे. खूपच रंजक विषय आहे हा. हो. आणि आज आपण 2 अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण मराठी कवितांच्या आधारे या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिली कविता आहे नाथ आणि प्रियेची कांती, जी एका प्रियेच्या नाकातील नथ आणि त्या निर्जीव दागिन्याच्या खोट्या अहंकारावर भाष्य करते. आणि दुसरी कविता सुहास ड्युरे यांची आहे, बरोबर? अगदी बरोबर. ही दुसरी कविता आपल्याला मानवी आयुष्यातली खरी तहान, निसर्गाचं निस्वार्थी रूप आणि माझं तुझं या पलीकडचं तत्वज्ञान समजावून सांगते. एका बाजूला स्वतःचाच डौल मिरवणारा एक कृत्रिम दागिना आहे, तर दुसऱ्या बाजूला सर्व काही निसर्गाला परत देण्याची अथांग फिलॉसॉफी आहे. म्हणजे हे 2 अगदी विरुद्ध टोकाचे वाटणारे विचार एकाच धाग्यात कसे गुंफले गेलेत हे पाहणं खरोखरच कुतूहलाचं ठरणार आहे. कारण या दोन्ही कविता वरवर पाहता वेगळ्या वेगळ्या विषयांवर बेतलेल्या वाटतात. हो, म्हणजे एक शृंगारिक अंगाने जाणारी आहे तर दुसरी पूर्णपणे आध्यात्मिक आणि निसर्गाच्या तत्वज्ञानावर आधारित आहे. बरोबर. पण त्यांच्यात अहंकार आणि मानवाची तहान हे 2 अत्यंत भक्कम समान धागे आहेत. पहिली कविता आपल्याला एका दागिन्याचा म्हणजेच भौतिक वस्तूचा दिखाऊपणाची ओळख करून देते. तिथे अहंकार एका छोट्याशा नथीच्या रूपात आहे. आणि दुसरी कविता माणसाचा संपूर्ण पट उलगडून दाखवते, जिथे माणसाचा अहंकार हा साठवणूक करण्याच्या रूपात समोर येतो. या दोन्ही रचना एकत्र वाचल्यावर माणसाच्या खोट्या प्रतिष्ठेचा बुरखा कसा गळून पडतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. आपण पहिल्या कवितेपासून या प्रवासाची सुरुवात करूया. नाथ आणि प्रियेची कांती या कवितेतील सुरुवातीच्या ओळी खूपच दृश्यमान आहेत. कवी थेट त्या नाकातल्या नथीलाच प्रश्न विचारतोय. तो काय म्हणतोय नक्की? तो म्हणतो, काय गरज सांग तुला असं हट्टाने वागायची, तिच्या निजल्या पापण्यांखाली तू काजव्यापरी जागायची. हे दृश्य अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. ती प्रिया शांत झोपलेली आहे. ती अत्यंत नैसर्गिक आणि साध्या अवस्थेत आहे. आणि ती स्वतःच्या सौंदर्याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहे. अगदी बरोबर. पण तिच्या नाकातील नथ मात्र एका काजव्यासारखी अंधारात चमकत आहे. कवीला त्या नथीचा राग आलाय. तो पुढे नथीला म्हणतो, उगाच काय तोरा तू मिरवितेस ऐसा, साभार शृंगारतीचा जणू तूच दिलास जैसा. क्या बात है. म्हणजे ती नथ असा काही दिमाग मिरवत आहे की जणू तिच्यामुळेच त्या प्रियेला ते अफाट सौंदर्य प्राप्त झालं आहे. साहित्यामध्ये निर्जीव वस्तूंना सजीव मानून त्यांच्या भावनांचं वर्णन करण्याची एक अतिशय जुनी आणि प्रभावी पद्धत आहे, ज्याला आपण पर्सॉनिफिकेशन म्हणतो. अगदी तेच. इथे कवीने नथीचे मानवीकरण केले आहे. नथीला स्वतःचा असा एक अहंकार आहे.
पण इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की मग तो काजवा जसा अंधारात चमकून स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो, तशी ती नथ सतत चमकून स्वतःची उपस्थिती नोंदवत आहे. म्हणजे ती नथ सतत सांगतेय की मी इथे आहे, माझ्याकडे बघा. बरोबर. पण प्रियेचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते मुळातच इतके परिपूर्ण आहे की त्या नथीच्या असण्याने किंवा नसण्याने त्यात कोणतीही भर पडत नाही. पण तरीही त्या नथीला वाटतंय की तीच त्या सौंदर्याची एकमेव शिल्पकार आहे. आणि हा अहंकार फक्त त्या नथीचं नाहीये ना? अजिबात नाही. हा मानवी प्रवृत्तीचा आरसा आहे. आपण अनेकदा आपल्या पदाचा, संपत्तीचा किंवा बाह्य रूपाचा असाच खोटा तोरा मिरवत असतो आणि विसरून जातो की आपली खरी ओळख या बाह्य गोष्टींवर अवलंबून नाहीये. हे अगदी सुरुवातीला आपण पाहिलेल्या चित्राच्या सोनेरी फ्रेमसारखंच आहे. फ्रेम स्वतःला चित्रापेक्षा मोठी समजायला लागते. पण मला या कवितेच्या संदर्भात एक वेगळा विचार मांडायचा आहे. नक्की सांगा. आपण म्हणतोय की हा त्या निर्जीव नथीचा अहंकार आहे, पण खरंच तसं आहे का? की प्रियच्या सौंदर्यात आकंठ बुडालेल्या आणि तिच्या अगदी जवळ जाऊ पाहणाऱ्या कवीची ही एक प्रकारची असूया किंवा मत्सर आहे? ओहो, हा अँगल मी विचारच नव्हता केला. कारण कवी पुढे म्हणतो, हळूवार गालांना टेकलेली ती तुझी लाजरी शाण, सांग तरी तिच्या सौंदर्यात खरंच आहे का तुझा वाटा समान? मला असा प्रश्न पडतो की कवीला खरंच नथीच्या अहंकाराचा राग आलाय, की त्याला या गोष्टीचा त्रास होतोय की ती नथ प्रियेच्या त्या हळुवार गालांना सतत स्पर्श करत आहे, जिथे तो स्वतः पोचू शकत नाहीये. अगदी बरोबर. तो स्वतः तिथे नाहीये, पण ती नथ तिथे आहे. हा दृष्टिकोन कवितेच्या भावार्थाला एक वेगळीच खोली मिळवून देतो. कवीची नजर तिच्या चेहऱ्यावर गुंतलेली आहे, पण तिथे सतत ती नथ एक अडथळ्यासारखी मध्ये येत आहे. या ओळींतून कवीची ती हतबलता आणि असूया स्पष्टपणे जाणवते. हो ना. पण यातून एक फार महत्वाचं मानसशास्त्रीय अर्थही समोर येतो. कसं आहे, माणसाचं मन हे नेहमीच मूळ सत्यापेक्षा किंवा मूळ सौंदर्यापेक्षा त्याच्या आजूबाजूला असलेल्या कृत्रिम आवरणाकडे लवकर खेचलं जातं. ती नथ एक आवरण आहे. कवीचा झगडा त्या आवरणाशी आहे. त्याला त्या आवरणाच्या पलीकडे जायचंय. तो वारंवार त्या नथीचा अहंकार खोडून काढण्याचा, तिला तिची खरी जागा दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि याच झगड्यातून मग कवितेतील एक अत्यंत क्रांतिकारी आणि सुंदर ओळ समोर येते. कवी त्या नथीला पूर्णपणे नाकारतो आणि म्हणतो, जरी टोचली तुळशी काढी नाकी, तरीही शमणार नाही माझी तहान तिला बघायची. बापरे, तुळशीची काळी, किती सुंदर संदर्भ आहे हा. हो ना. हा संदर्भ मला प्रचंड आवडला. सोन्या मोत्यांच्या त्या चकचकीत, मौल्यवान आणि समाजात प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या दागिन्याकडून कवी थेट एका साध्या तुळशीच्या काडीकडे आला आहे. कुठे ती सोन्याची जड नथ आणि कुठे ती एक सुकलेली, मातीतून आलेली तुळशीची काडी. खरं तर तुळशीची काडी हे केवळ एक उदाहरण नाहीये, तर ते निसर्गाचं, साधेपणाचं आणि कसलाही गाजावाजा न करणाऱ्या पावित्र्याचं प्रतीक आहे. हो, आणि आपल्या संस्कृतीत याला खूप महत्त्व आहे. पूर्वी जेव्हा एखाद्या स्त्रीकडे सोन्याचे दागिने नसायचे किंवा अगदी लहान मुलींचं नाक टोचल्यानंतर ती जागा बुजू नये म्हणून तिथे साधी तुळशीची काडी घातली जायची. अगदी बरोबर. माझ्या आजीनेही मला हे सांगितलं होतं. कवी इथे हेच अधोरेखित करतोय की जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल खऱ्या अर्थाने ओढ असते, तेव्हा तिथे कोणत्याही कृत्रिम सजावटीची, सोन्या नाण्याची गरज उरत नाही. प्रियेचं खरं सौंदर्य हे तिच्या स्वतःच्या अस्तित्वात आहे. म्हणजे जर तिने नाकात सोन्याच्या नथीऐवजी साधी तुळशीची काडी जरी घातली, तरी तिचं सौंदर्य अरतीमात्रही कमी होणार नाही. बरोबर. कारण तुळशीची काडी स्वतःचा डौल मिरवत नाही. ती फक्त तिथे शांतपणे असते. ती मूळ सौंदर्यावर कुरघुडी करत नाही. पण हे तत्वज्ञानाच्या पातळीवर ऐकायला खूप छान वाटतं की साधेपणातच सौंदर्य आहे. पण प्रत्यक्ष मानवी जीवनात हे असं चालतं का? म्हणजे खरं सांगा, मानवी स्वभाव नेहमीच चकचकीत, महागड्या गोष्टींकडे आकर्षित होतो ना? हो, हे नाकारता येणार नाही. गोष्टींमुळे, ब्रँडेड कपड्यांमुळे किंवा महागड्या दागिन्यांमुळे समाजात आपली किंमत वाढते. या गोष्टींमुळे आपल्याला समाजात एक प्रकारचा आत्मविश्वास मिळतो. लोक आपल्याला मान देतात. मग जर हे मानवी प्रवृत्तीचा आणि समाजव्यवस्थेचाच एक भाग आहे, तर आपण ज्या नथीच्या हट्टाला पूर्णपणे चुकीचं कसं म्हणू शकतो? हा एक अतिशय व्यावहारिक आणि महत्वाचा मुद्दा आहे. मानवाला या भौतिक गोष्टींची भुरळ पडते. समाज तशी धारणा बनवतो हे नक्कीच खरं आहे, पण तो केवळ एक भ्रम आहे आणि तो आत्मविश्वास अत्यंत कमकुवत असतो. कमकुवत ते कसं? कारण बाह्य गोष्टींमुळे मिळणारा आत्मविश्वास हा परजीवी असतो. तो तुमच्या आतून, तुमच्या कर्तृत्वातून येत नाही, तर तो बाहेरून लादलेला असतो. ज्या दिवशी ती नथ काढली जाईल, ज्या दिवशी तो ब्रँड तुमच्या अंगावर नसेल, त्या दिवशी तो आत्मविश्वासही गळून पडेल.
हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. तुळशीच्या काडीचं उदाहरण हे आपल्याला आपल्या खऱ्या मूल्याची जाणीव करून देतं. आणि तुम्ही मगाशी कवितेतल्या ज्या शब्दाकडे लक्ष वेधलात, तहान, कवी म्हणतोय तरीही शमणार नाही माझी तहान तिला बघायची. माणसाची ही जी तहान आहे ती कधीच भौतिक गोष्टींनी भागत नसते. आणि या तहानेच्या मुद्द्यावरूनच आपण सुहास डिवरे यांच्या कवितेकडे अतिशय नैसर्गिकरित्या वळतो. कारण पहिल्या कवितेत एका व्यक्तीला पाहण्याची, तिच्या बाह्य सौंदर्यापलीकडे जाण्याची जी तहान आहे, तीच तहान डिवरे यांच्या कवितेत मानवी जीवनाच्या खऱ्या आणि अत्यंत मूलभूत तहानेशी जोडली जाते. अगदी योग्य जोडणी केली तुम्ही. डिवरे एका व्यापक कॅनव्हासवर निसर्ग आणि मानवाचा संबंध मांडतात. हो, ते त्यांच्या कवितेत म्हणतात, निसर्गाचं सगळं काही परत निसर्गाला द्यायचं असतं. या ओळीनेच या कवितेचा तो विशाल दृष्टिकोन स्पष्ट होतो. या ओळींचा जर आपण पहिल्या कवितेतील नथीच्या अहंकाराशी संबंध जोडला तर मानवाचा अहंकार निसर्गासमोर किती क्षुल्लक आणि हास्यास्पद आहे हे लक्षात येतं. निसर्गाच्या या विराट आणि अथांग पसाऱ्यात मानवाने निर्माण केलेल्या या माझं आणि तुझं या संकल्पनेला काहीही अर्थ उरत नाही. म्हणजे ते निसर्गात अस्तित्वातच नसतं. अगदी. डिवरे अतिशय साध्या पण टोकदार शब्दांत मानवाच्या मालकी हक्काच्या संकल्पनेवर प्रहार करतात. ते लिहितात, उष्ट वगैरे याचं तिचं माझं तुझं काही नसतंच मुळी. तहान भागणं महत्वाचं, एकाच प्याल्यात प्यायचं असतं. क्या बात आहे. हे खूपच विचार करायला लावणार आहे. आपण माणसांनी जगण्यासाठी किती जटिल नियम बनवून ठेवलेत. हे माझं घर, ते तुझं शेत, हे अन्न पवित्र, ते अन्न उष्ट. हो, समाजाने आणि माणसाने पावित्र्याच्या मालकीच्या अनेक भिंती उभ्या केल्या आहेत. पण आपण जंगलात गेलो तर तिथे निसर्गाचा व्यवहार अगदी साधा असतो. एक नदी वाहत असते, त्या नदीचं पाणी हरणही पित असतं आणि काही अंतरावर एक वाघही तिथेच पाणी पित असतो. नदी कधीच म्हणत नाही की हे पाणी फक्त माझं आहे. खरंय, निसर्गाला कुठलेच बाउंड्रीज माहिती नसतात. आणि वाघ कधीच विचार करत नाही की हरणाने पाणी प्यायल्यामुळे आता हे पाणी उष्ट झालंय. निसर्गाला या मानवी संकल्पना शिवतही नाहीत. अगदी अचूक उदाहरण दिलंत. निसर्ग कसलाही भेदभाव करत नाही. तो कोणालाही कमी किंवा जास्त लेखत नाही. तिथे फक्त एकच नियम चालतो आणि तो म्हणजे तहान भागणे. माणसाने स्वतःच्या सोयीसाठी, स्वतःच्या अहंकारासाठी जे कुंपण घालून घेतलं आहे ते कुंपण निसर्गाच्या दरबारात पूर्णपणे निरर्थक ठरतं. निसर्गाच्या पुढे आपण सगळे समान आहोत. आपण सर्व एकाच निसर्गाचा भाग आहोत आणि आपण त्याच एका प्याल्यातून म्हणजे या पृथ्वीवरूनच आपलं पोषण मिळवत असतो. ही पृथ्वी सर्वांसाठी एकच प्याला आहे आणि इथे सगळ्यांची मूलभूत तहान एकच आहे. म्हणजे जर आपण बारकाईने विचार केला तर आपण सारेही त्या नथीसारखेच आयुष्य जगत असतो. आपण आयुष्यभर विचार करतो की ही संपत्ती माझी आहे, हा रुतबा माझा आहे, मी हे मिळवलंय. आपण स्वतःचा एक खोटा तोरा मिरवत असतो. बरोबर. पण मुळात हे सगळं इथलंच आहे आणि शेवटी इथेच राहणार आहे. आपण फक्त काही काळासाठी त्या प्रियेच्या नाकावर बसलेल्या नथीसारखे चमकत असतो. म्हणूनच डिवरे यांच्या कवितेतली ती पुढची ओळ खूप सखोल अर्थ घेऊन येते. ते म्हणतात, देता देता आपणच मग निसर्ग होऊन जायचं असतं. निसर्ग होऊन जायचं म्हणजे नक्की काय करायचं? निसर्गाला परत देणं म्हणजे फक्त झाडं लावणं किंवा आपण वापरलेल्या भौतिक गोष्टी परत करणं इतकाच याचा मर्यादित अर्थ नाही. या प्रवासात आपला जो अहंकार आहे, मी पण आहे, तो विसर्जित करणं अपेक्षित आहे. अच्छा. निसर्ग जसा सतत देत असतो तशी देण्याची वृत्ती अंगी बाणवणं म्हणजे निसर्ग होणं. जेव्हा तुम्ही तुमचा अहंकार, तुमची नथ बाजूला ठेवता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने निसर्गाशी एकरूप होता. जशी ती तुळशीची काडी मातीतून येते आणि शेवटी मातीतच मिसळून जाते, कोणतीही तक्रार न करता, कसलाही डौल न मिरवता. अगदी तेच. पण इथेच आपल्या आधुनिक आयुष्याचा एक खूप मोठा विरोधाभास उभा राहतो. एकीकडे आपण या कवितेतून निसर्ग होऊन जाण्याबद्दल ऐकतोय आणि दुसरीकडे आपलं प्रत्यक्ष रोजचं आयुष्य कसं चाललंय. आपण तर एका वेगळ्याच शर्यतीत पळतोय. हो ना. आपण तर एका अत्यंत जीवघेण्या स्पर्धेत, ज्याला आपण रॅट रेस म्हणतो, त्यात सतत पळतोय. डिवरे यांच्या कवितेतील पुढच्या ओळी आजच्या या सतत धावपळ करण्याच्या वृत्तीवर अगदी अचूक बोट ठेवतात. त्या ओळी काय आहेत? ते म्हणतात, निसर्गाचं सगळं काही परत निसर्गाला द्यायचं असतं. इकडे तिकडे धावपळ करून कुठेच कुराला जायचं नसतं. खूप काही साठवून गोळा करून शेवटी सोबत काहीच न्यायचं नसतं. बापरे, हे तर मानवी जीवनाचं अत्यंत अटळ आणि कटू सत्य आहे. माणूस जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत फक्त साठवणूक करण्याच्या मागे लागलेला असतो. सतत उद्याची चिंता. हो, तो उद्याच्या चिंतेत आपला आज गमावत असतो.
पैसा, मालमत्ता, सत्ता, नातेसंबंध सगळंच त्याला स्वतःच्या मुठीत घट्ट पकडून ठेवायचं असतं. भविष्याची भीती त्याला सतत साठवणूक करायला भाग पाडते. मला इथे खारीचं म्हणजे स्क्विरलचं उदाहरण द्यावंसं वाटतं. हिवाळा येईल आणि आपल्याला खायला मिळणार नाही या भीतीने खार इतके अखरोड आणि फळं साठवून ठेवते की बऱ्याचदा तिला स्वतःलाच आठवत नाही तिने ते कुठे लपून ठेवलेत. खूपच रिलेट होणारं उदाहरण आहे. ती साठवण्याच्या त्या प्रक्रियेत इतकी गुंतून जाते की ते फळं निवांत बसून खाण्याचा आनंदच ती विसरून जाते. आपली ही अवस्था आजच्या या हसल कल्चरमध्ये त्या साठवणूक करणाऱ्या खारीसारखीच झाली आहे. आपण इतकं गोळा करतोय की आपण जगायलाच विसरलो आहोत. हे उदाहरण या साठवणुकीच्या वृत्तीवर अचूक प्रहार करतं. आपण हे विसरून जातो की ह्या धावपळीच्या आणि साठवणुकीच्या शेवटी आपल्याला जिथून आलोय तिथेच जायचं आहे. म्हणजे मातीतच मिळायचंय. अगदी. कवी पुढे हेच सांगतो, जन्मापासून अंतापर्यंत आपल्या हाती काही नाही, धरणीवरती कुठेही जावा, बदलत नाही दिशा दाही. म्हणजे निसर्गाचे नियम सर्वत्र समान आहेत. हो, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्ही स्वतःला कितीही प्रगत समजा, पण तुम्ही निसर्गाचे नियम बदलू शकत नाही. मृत्यू आणि निसर्गाकडे परत जाण्याचा नियम हा दाही दिशांना सारखाच लागू होतो. आपल्या हाती काहीच नाही ही जाणीव सुरुवातीला जितकी भीतीदायक वाटते तितकीच ती मुक्ती देणारी सुद्धा आहे. मुक्ती देणारी ती कशी? कारण जेव्हा माणसाला हे समजतं की आपण काहीही साठवून सोबत नेऊ शकत नाही, तेव्हा त्याची ती आंधळी धावपळ थांबते. तो उद्यासाठी जगण्याऐवजी आजमध्ये वर्तमानात जगायला शिकतो. खरंय. आणि इथूनच मग या कवितेतील सर्वात सुंदर आणि अर्थपूर्ण निष्कर्षाकडे आपण वळतो. कवी सांगतो, रमलं जिथं मन तिथंच नंदनवन फुलावायचं असतं. आपण नेहमी नंदनवनाचा म्हणजे स्वर्गाचा शोध बाहेर कुठेतरी भविष्यात घेत असतो. आपण स्वतःला सतत अटी घालत असतो. आपल्याला वाटतं की जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसे येतील, माझं स्वतःचे खूप मोठं घर असेल, बँकेत भरपूर बॅलन्स असेल, तेव्हा माझं नंदनवन तयार होईल. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अगदी बरोबर. आपण त्या भविष्यातील नंदनवनाच्या आशेवर आपला आजचा आनंद मारून टाकत असतो. पण स्वर्ग किंवा नंदनवन ही कोणतीही भौगोलिक जागा नाहीये की जिथे तुम्हाला पोहोचता येईल. मग ती काय आहे? ती एक पूर्णपणे मानसिक अवस्था आहे, जिथे तुमचं मन शांत होतं, रमतं, जिथे तुम्हाला साध्या साध्या गोष्टींमध्ये समाधान मिळतं. तिथेच खरं नंदनवन फुलतं. म्हणजे जर तुम्हाला त्या तुळशीच्या साध्या काडीत समाधान मानता आलं तर तेच तुमचं नंदनवन आहे. पण जर तुम्ही त्या सोन्याच्या नथीचा हट्ट धरून बसलात तर तुम्ही आयुष्यभर अतृप्तच राहाल. कारण अहंकाराची आणि भौतिक लालसेची तहान कधीच भागत नाही. आणि म्हणूनच कवितेचा शेवट पुन्हा त्याच अत्यंत महत्वाच्या ओळीनं होतो. शेवटी निसर्गाचं सगळं काही परत निसर्गाला द्यायचं असतं. निसर्ग तुम्हाला सतत भरभरून देत असतो, पण ते घेण्याची आणि साधेपणाने स्वीकारण्याची वृत्ती आपल्यात हवी. अगदी खरंय. या दोन्ही कवितांचा एकत्रित विचार केला तर मानवी आयुष्याचं एक अतिशय पारदर्शक चित्र समोर उभं राहतं. आपण पाहतो की सौंदर्य हे कधीच बाहेरून लावलेल्या दागिन्यात नसतं, तर ते तुमच्या मूळ अस्तित्वात, तुमच्या स्वभावात असतं. आणि जीवनाचं खरं सार्थक हे काहीतरी साठवून ठेवण्यात किंवा त्या खारीसारखं सतत भविष्यासाठी गोळ्याप करत राहण्यात नाही, तर निसर्गाने दिलेलं हे आयुष्य वर्तमानात अनुभवण्यात आहे. कोणताही खोटा अहंकार न बाळगता स्वतःच निसर्गासारखं विशाल आणि निस्वार्थी बनण्यात खरी शांतता आहे. या चर्चेच्या निमित्ताने आपण फक्त 2 कवितांचे विश्लेषण केले नाही, तर हा आपल्या प्रत्येकाच्या स्वतःच्या जगण्याकडे पाहण्याचा एक आरसा होता. हो, एक रियालिटी चेक होता. आपण सगळेच कळत नकळत त्या सोन्याच्या फ्रेमसारखे किंवा त्या नथीसारखे बनून जगत आहोत. आपल्याला वाटतं की आपल्यामुळेच या जगाला अर्थ आहे, पण निसर्गाचा नियम आपल्याला नम्र बनवतो. तो आपल्याला आपली खरी जागा दाखवतो. बरोबर. तो आपल्याला शिकवतो की आपण या अथांग आणि भव्य निसर्गाचा एक अत्यंत छोटासा भाग आहोत आणि त्या छोट्याशा भागातही कृतज्ञता व्यक्त करण्यात आपली सार्थकता दडलेली आहे. मग या सगळ्या सखोल विचारांचा अर्थ काय काढायचा आणि हे आजच आत्ता आपल्या आयुष्यात कसं लागू करायचं? जाता जाता आम्हाला या चर्चेला जोडून एक विचार आपल्या सर्वांसमोर ठेवायचा आहे. नक्कीच. आपण अगदी सुरुवातीला त्या चित्राच्या सोनेरी फ्रेमचं उदाहरण पाहिलं, जी मूळ चित्रापेक्षा जास्त लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होती. आणि मग आपण नथीचा खोटा हमकार पाहिला. तर स्वतःला आज शांतपणे हा एक प्रश्न नक्की विचारा. आपण सर्वांनी स्वतःच्या आयुष्यात अशी कोणती नथ
किंवा कोणती सोनेरी फ्रेम हट्टाने मिरवायला ठेवली आहे. हां, खूपच महत्वाचा प्रश्न आहे. तो आपला खोटा अहंकार असू शकतो, समाजाला दाखवण्यासाठीची प्रतिष्ठेची हाव असू शकते, पैशांचा बडेजाव असू शकतो किंवा एखादी भौतिक वस्तू असू शकते जिच्यामुळे आपण आपल्या खऱ्या नैसर्गिक सौंदर्यापासून आणि मनाच्या त्या शांत नंदनवनापासून कुठेतरी खूप दूर जात आहोत. अगदी विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही. जर आज आपण ती खोट्या प्रतिष्ठेची नथ काढून तिथे साधेपणाची तुळशीची काडी ठेवली आणि साठवणुकीची सवय सोडून निसर्गासारखं मुक्त व्हायचं ठरवलं, तर आपलं जगणं किती हलकं, किती मोकळं आणि किती सुंदर होईल यावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या नव्या विषयाच्या शोधात.